लास्ट ईयर है ना, मेरी 50th एनिवर्सरी थी, लेकिन मैं किसी कारणवश वो हमने सेलिब्रेट नहीं किया। तो इस साल मेरे मन में आया कि मैंने वो सेलिब्रेट नहीं किया और मेरे पति चले गए, तो मेरे मन में आया कि जो पैसा मुझे वहाँ खर्च करना चाहिए था, मैं क्यों ना डायलिसिस मशीन दे के लोगों की हेल्प करूँ। यही संकल्पना है और कुछ सामने देख के आपको बात करना ना। तो अभी ये हॉस्पिटल में अभी डायलिसिस जो स्टार्ट हुआ है उसके बारे में क्या कहना चाहोगे आप? कितने मशीन्स आपके ओर से दिए गए हैं? नहीं, हमने एक ही मशीन दिया है। आज मेरे ख्याल राजेश बंसल जी भी आने वाले थे, वो भी देने वाले थे, पर और भी बाकी एक मशीन और आ चुकी है। बंसल जी ने दिया, आरसी बंसल जी ने भी दी है, और रामनिवास बंसल जी ने दी है एक मशीन और 3 मशीन और बाकी है, वो उसकी भी हो जाएगी अरेंजमेंट कहीं ना कहीं से। कोई प्रॉब्लम नहीं है हमको, वी आर वेरी कॉन्फिडेंट। अगरवाल साहेब लक्ष्मीपुत्र आहे। नमस्कार, आज या ठिकाणी आपण बघितलेलं आहे लायन्स इंटरनॅशनल, जे भारतातली आणि विश्वातली सर्वात जुनी आणि सर्वात मोठी सामाजिक संस्था आहे। त्याला 107 वर्षाचा इतिहास आहे। 210 देशात जवळपास 14 लाख मेंबर याची सेवा करतात आणि जवळपास 2 कोटी ऍक्टिव्ह व्हॉलेंटियर पूर्ण विश्वात याच्या हे काम करतात। आपला हा जो डिस्ट्रिक्ट आहे पुणे, अहमदनगर आणि नाशिक हे 3 जिल्हे मिळून 324 3234 D2 हे आपलं लायन्सचं डिस्ट्रिक्ट आहे, ज्याच्यात जवळपास 111 क्लब आहेत आणि 6000 मेंबर आहेत। तर या आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये सध्या 100 पेक्षा जास्त डायलिसिस मशीन ऑलरेडी आपण चालवतो, वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले आहेत। राका हॉस्पिटल आहे, समर्थ हॉस्पिटल आहे, ओम हॉस्पिटल आहे। काही ठिकाणी आपण स्वतः चालवतो, काही ठिकाणी आपण डायलिसिस मशीन हॉस्पिटलला डोनेट केलेली आहे, त्यांच्या मार्फत ते चालवली जाते। त्या व्यतिरिक्त 17 वेगवेगळे डायग्नोस्टिक सेंटर आपण चालवतो, 23 एज्युकेशनल इन्स्टिट्यूट लायन्स चालवते आणि दरवर्षी 4000 पेक्षा जास्त फ्री कॅटरॅक्ट ऑपरेशन आपण चालवतो। या सेंटरचा आता मी तुम्हाला माहिती देतो। हे सेंटर जसं आता आमच्या राजबाईंनी सांगितलं, पुणे कॉर्पोरेशनची ही बिल्डिंग आहे, त्यांच्या मार्फत आपल्याला या बिल्डिंग मधले 3 मजले जवळपास 17000 स्क्वेअर फीट लायन्स क्लबला पुढच्या 20 वर्षाच्या कराराने त्यांनी आपल्याला मोफत दिलेली आहे। या 3 मजल्यामध्ये एक मजल्यावर पूर्ण पॅथ लॅब, जिथं पॅथॉलॉजी लॅब आहे आणि डेंटल चेकअप आहे, हे युनिट ऑलरेडी सुरू झालेलं आहे। याच्या सेकंड फ्लोअरला तुम्ही बघितलं जवळपास 10 डायलिसिस मशीनचं आपण पूर्ण व्यवस्था केलेली आहे। सध्याला 8 मशीन ऑलरेडी आलेले आहेत, 2 मशीन अजून येणार आहेत आणि जसं तर सांगण्यात आलं 10 पैकी 7 मशीनचे डोनर्स आम्हाला मिळालेले आहेत, कारण हे मोठं काम आहे, पैशाशिवाय होत नाही। तर आपण समाजातील जे लोक आहेत त्यांना पण अपील करतो आणि आज जसं वातावरण आहे आम्हाला निश्चित खात्री आहे खूप लवकर बाकी 3 डोनर पण आपल्याला मिळतील। त्या व्यतिरिक्त याच सेंटरमध्ये डोळ्यांचा पूर्ण चेकअप आहे आणि आमचं एक विधिवत हॉस्पिटल इथं चालू आहे, जिथं कॅटरॅक्ट ऑपरेशन चालू झालेलं आहे। मी आपल्या सगळे प्रेसच्या मार्फत पूर्ण समाजाला ही विनंती करतो, जे कोणी गरीब असतील, ज्यांना ट्रीटमेंटसाठी त्रास असेल, तर या सेंटरमध्ये मॅक्झिमम जी फॅसिलिटी आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे। काही ठिकाणी ज्यांना गरिबी म्हणजे राशन कार्ड नसेल तर त्यांनाही आपण खूप कमी दरात देतो। त्या व्यतिरिक्त कुणाला गरज असेल तर आमच्या लायन्स क्लब तर्फे आम्ही त्यांना डोनेट करतो। म्हणून काय या ठिकाणी आपण सगळ्यांना पाठवा, जास्तीत जास्त लोकांनी याचा उपयोग घ्या अशी मी विनंती करतो। आणि या पूर्ण सेंटर ऐवजी असंच आता एक 10,000 स्क्वेअर फीटचा आम्हाला जागा खराडी एरियामध्ये कॉर्पोरेशनकडनं मिळण्याची शक्यता आहे। खूप लवकर ती जागा मिळाल्यानंतर तिकडे एक मोठा आय बँक आणि ब्लड बँक आपण चालू करणार आहोत। खूप खूप धन्यवाद।